नमस्कार मित्रांनो, माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ। मित्रांनो, आज आपण करणार आहोत प्रभादेवी, वरळी, ताडदेव आणि भायखळ्याच्या गणपतीचे दर्शन। तर मग चला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया। तर आज आपल्याबरोबर दर्शनासाठी आलेला आहे दुर्वांग। हॅलो गणपती बाप्पा मोरया। पाहायला आलेलो आहे प्रभादेवीचा राजा, जो नागुसेची वाडी येथे आहे। इथे जर यायचं असेल तर जवळचं स्टेशन प्रभादेवी स्टेशन आहे। तसं तुम्ही स्थापना प्रेस जवळ आलात तर तिथे 2 मिनिटाच्या अंतरावर हा राजा आहे। तर या गणपती दर्शनाला तुम्ही इथे जरूर या। तर चला मग आपण बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया। बघू शकता इथे 12 ज्योतिर्लिंगांचं डेकोरेशन बनवलेलं आहे। जून आंध्र प्रदेशचं हे ज्योतिर्लिंग आहे। ओंकारेश्वर मध्य प्रदेश। खूप छान शिवपिंडी आहे। घुश्मेश्वर महाराष्ट्र इथली ही शिवपिंड आहे। खूप छान डेकोरेशन बनवलेलं आहे। हे नागेश्वर गुजरातचं आहे। खूप छान शिवपिंडी आहे। हे महाकालेश्वर उज्जैनची सुंदर अशी शिवपिंडी आहे। बघू शकता हे खरंच असं मंदिरात आल्यासारखं वाटतंय। उज्जैनला खूप सुंदर अशी शिवपिंडी आहे। हे आहे सोमनाथ गुजरातची शिवपिंडी। हे रामेश्वर तामिळनाडूची सुंदर अशी शिवपिंड। हे भीमाशंकर महाराष्ट्रातला अशी सुंदर अशी शिवपिंड आहे। विश्वेश्वर वाराणसी इथली सुंदर अशी शिवपिंड। हे बैद्यनाथ झारखंडची सुंदर असं ज्योतिर्लिंग आहे। हे आपलं त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातलं सुंदर अशी शिवपिंड आहे। हे बघू शकता एकदम खरीच ही शिवपिंड वाटते। केदारनाथ उत्तराखंड। इथे आपण आल्यानंतर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं एकाच ठिकाणी दर्शन होते। खूप सुंदर असं या लोकांनी डेकोरेशन बनवलेलं आहे 12 ज्योतिर्लिंगांचं। पाहू शकता किती सुंदर असं डेकोरेशन आहे। आपला प्रभादेवीचा राजा हातात गदा घेतलेला सुंदर अशी ही गणेश मूर्ती आहे। तर आता आपण आलेलो आहे वरळीचा महाराजा पाहण्यासाठी। या मंडळाचं हे 101वे वर्ष आहे आणि तुम्ही बाहेरून सुंदर असं डेकोरेशन बघू शकता। किती सुंदर दिसतंय हे वरळीच्या महाराजाचं। तर चला मग आपण बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया। तुम्ही पाहू शकता हा वरळीचा महाराजा, किती सुंदर मूर्ती आहे। आणि गणपती बाप्पाला 56 नैवेद्यांचा भोग अर्पण केलेला आहे।
पण आलेलो आहे वरळी बिडिडी साईचा राजा पाहण्यासाठी। हे बाहेरचा तुम्ही डेकोरेशनचा सेट बघू शकता, किती सुंदर आहे। खूप छान असं डेकोरेशन आहे। वरती घुमट आहेत मंदिरासारखे। गणरायाची सुंदर मूर्ती, वरळी बिडिडी चाळीचा राजा सिंहासनावर आरूढ झालेला आहे। खूप सुंदर मूर्ती आहे। मित्रांनो, आता आपण आलेलो आहे ताडदेव येथे तुळशीवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या इथे, जिथे तुळशीवाडीचा महाराजा आहे। हा गणपती खूप सुंदर आहे आणि हा खूप प्रसिद्ध सुद्धा आहे। तर मग चला आपण हा गणपती बघण्यासाठी जाऊया। बाहेर अशी सुंदर अशी सजावट केलेली आहे। गट क्रमांक 2 वय वर्ष 8 ते 12, गट क्रमांक 2 वय वर्ष 8 ते। या मंडळाची स्थापना 1939 साली झाली होती आणि तुम्ही इथून पाहू शकता की मागील 25 वर्षाचे जे गणेश मूर्ती आणल्या होत्या त्यांचे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्तींचे चित्र इथे लावलेले आहे। आणि इकडची मूर्ती दरवर्षी काहीतरी वेगळी असते। तर चला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया। तुम्ही पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची। ही मूर्ती तुम्ही पाहू शकता 24 फुटाची मूर्ती आहे। खूप सुंदर अशी मूर्ती आहे। हे दागिन्यांचे जे काम केलं आहे ते वरदच्या ह्याने तयार केलेलं आहे। वरद म्हणजे जे काजूकतलीवर जे गोल्डनचं कोटिंग करतात त्याचा वापर करून दागिन्यांची सजावट केलेली आहे। खूप सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची। आहे ताडदेव RTOच्या जवळ असलेलं जर्मन इच्छापूर्ती गणेश बघण्यासाठी। या मंडळाचंही 56वे वर्ष आहे। तर मग चला आपण बाप्पाचं दर्शन घेऊया। या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला बॉम्बे सेंट्रल स्टेशन खूप जवळ आहे किंवा तुम्ही महालक्ष्मी स्टेशनवरूनही इथे येऊ शकता। तर मग चला बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया। गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे गणरायाची। पूर्ण हिऱ्याने मडवलेला आहे हा गणपती। खूप सुंदर मूर्ती आहे।
सिंहासनावर बसलेला खूप सुंदर असा गणपती. खाली असं फुलांचं डिझायनिंग केलेलं आहे आणि हिऱ्यांचं असं सुंदर असं वर्क केलेलं आहे, त्यामुळे हा गणपती खूप सुंदर दिसतोय. आता आपण आलेलो आहे भायखळा सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजे भायखळ्याचा गणाधीश ह्याचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. हे गणपती बरोबर भायखळा रेल्वे स्टेशनच्या बरोबर ऑपोजिट साईडला आहे, तर तुम्ही इथे जरूर भेट द्या. चला मग आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया. पाहू शकता गणरायाची खूप सुंदर मूर्ती विराजमान आहे. हा आहे भायखळाचा गणाधीश, खूप सुंदर मूर्ती आहे. वरती असा फेटा आहे, एका हातात त्रिशूळ आणि सुदर्शन चक्र आहे. मित्रांनो, मी हा व्हिडिओ आता इथेच संपवत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. जर तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.